नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा 2024 मंजूरसह भरपाई वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी सुद्धा 29 जिल्ह्यांबद्दल पीकचा अपडेट घेतलेला होता, ज्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं, ज्यामध्ये भंडारा, गोंदिया असेल, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा हळूहळू आता या जिल्ह्यांचे पीक विम्याचं कॅल्क्युलेशन व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यांमध्ये देखील पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्या माध्यमातून पूर्वी मंजूर करण्यात आलेला जवळजवळ 2309 कोटी रुपयांचा पीक विमा हा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली होती. यांच्यामध्ये अगदी दीर्घकालीन काही जिल्ह्यांचा पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचा पीक विम्याचा कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं. आता या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन होऊन पीक विम्याची जी काही असणारी मंजूर रक्कम ही आता वाढत चाललेली आहे. जवळजवळ 3180 कोटी रुपयाचा पीक विमा हा महाराष्ट्रातील आता जवळपास 29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे म्हणजेच की 800 कोटी रुपयांची वाढ यांच्यामध्ये झालेली आहे, ज्यांच्यामध्ये सर्वात मोठी वाढ ही सोलापूर जिल्ह्याचे जवळपास 280 कोटीच्या आसपासची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की नाशिक विभागातील फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. जळगाव आणि नाशिकमधील शेतकरी कॅल्क्युलेशनच्या वेटिंगमध्ये होते आणि आता नाशिक आणि जळगाव आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही वैयक्तिक क्लेम होते, त्या क्लेम कॅल्क्युलेशननुसार देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. सध्या एकंदरीत वाटप होत असलेले पीक विमा हा मिडम्स अर्थात अग्रिम ज्यांची अधिसूचना काढलेली असा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला वैयक्तिक क्लेम यांचा पीक विमा आहे. यल्ड बेसच्या पीक विमा कॅल्क्युलेशन अद्याप बाकी आहे. यांच्यानंतर सुद्धा ज्या जिल्ह्यात ई वेजचं कॅल्क्युलेशन होईल, जे जिल्हे एलवेटसाठी पात्र होतील त्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि त्याबद्दलचे अपडेट हे काही दिवसानंतर उपलब्ध होईल. सध्या एलबेसचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्यामुळे एलबेस आपल्याला 0 असं दाखवते. नाशिक आणि विभागामध्ये आता नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम या ठिकाणी मंजूर केलेले गेलेले आहेत. अहिल्यानगर हे वेटिंगमध्ये होत असलं. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर करण्यासाठी हे आलेले आहे, ज्यामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय तोटके अशी रक्कम, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 8 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यांमध्ये सुद्धा साधारणपणे 20 ते 25 हजाराच्या आसपासचे क्लेम या ठिकाणी मंजूर केले जाणार आहे. मात्र सोलापूर आणि अहिल्यानगरचा पीक विम्याची रक्कम थोडी जास्त मिळू शकते. मराठवाड्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं की जवळपास 1780 कोटी रुपयांची रक्कम ही अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमसाठी मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जालना असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल किंवा हिंगोली, नांदेड असेल, परभणी असेल या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा पीक विमा यांच्यामध्ये अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम यांच्यामध्ये सुद्धा यील्ड वेजची रक्कम ही मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये ॲड होऊ शकते. अमरावती विभागाबद्दल आपण यापूर्वी अपडेट घेतलेलं आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ हे या ठिकाणी पीक विम्याचं पात्र झालेले होते. वाशिममध्ये काही ठिकाणी पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. वाशिममध्ये जो पीक विमा वाटप करण्यात आलेला होता तो अतिशय अल्प होता. यवतमाळमधील पीक विमा होता तो सुद्धा अतिशय अल्प होता, परंतु या 5ही जिल्ह्यांची यवतमाळ जिल्ह्याला एलवेजचा पीक विमा मिळवण्याची शक्यता खूप जास्त आहे, ज्यामुळे यवतमाळमधील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याची रक्कम आणखीन वाढते. अपडेट आहे की नागपूर विभागामध्ये आपण जर पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं. चंद्रपूरला सुद्धा पीक विमा मिळेना की नाही मिळेना अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या.
फक्त नागपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप केलं जात होतं. आता यामध्ये या तिन्ही जिल्ह्यांचा समावेश करून चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियामधील वैयक्तिक क्लेम सुद्धा मंजूर करण्यात आलेलं होतं. ज्यांच्यामध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि गडचिरोलीमध्ये देखील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला इकडे कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम घेण्यात आलेले आहे आणि ती सुद्धा रक्कम अतिशय इकडे रायगड आहे आणि पालघर आहे या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे क्लेम तेवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेले नाही. एकंदरीत अशा प्रकारची परिस्थिती सध्यापर्यंत 3180 कोटी रुपयांपर्यंत जवळपास पीक विमा हा वैयक्तिक क्लेम आम्ही अग्रिम या 2 स्वरूपामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये जी काही मंडळ आता इस्बेल्स साठी पात्र होतील तो इस्बेलचं रक्कम यांच्यामध्ये ॲड होऊ शकते. यांच्यापैकी जवळपास सध्यापर्यंत 1600 कोटी रुपये आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली म्हणजे जो काही पीक विमा मंजूर आहे त्यांच्यापैकी 50% सुद्धा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला. जसं की आपण उदाहरण जर घेतलं तर लातूरमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र झालेले आहेत किंवा परंतु मिळणारा पीक विमा हा काही शेतकऱ्यांना कमी, काही शेतकऱ्यांना जास्त. एका गावांमध्ये निम्म्या शेतकऱ्यांना मिळालं तर निम्मे शेतकरी बाकी हे 2 तालुके वाटप झालेले आहे. 4 तालुके वेटिंगमध्ये म्हणजेच की वेटिंगमध्ये आहे. अशी सर्व परिस्थिती अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्यानंतरच पुढे जसा शिराशा धीरासा मिळणार आहे. आशा करूया की याच महिन्यांमध्ये खरीपाचा तोंडावरती हा जर पीक विमा एप्रिलमध्ये पूर्णपणे जर वाटप झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकते आणि यांच्या संदर्भातील जे अपडेट आहे उपलब्ध होतीलच. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.